नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा किचन सिक्रेट्समध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघतोय मस्त झणझणीत अशी भरली वांगी कशी करायची ते। तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। सगळ्यात आधी बघूयात साहित्य। सगळ्यात आधी मी इथं 6 वांगी घेतलेली आहेत, ती धुवून स्वच्छ घेतलेली आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याचे देठ कापू देखील शकता, मी जसे ते तसे घेतलेले आहेत। आता ही वांगी मी दाखवते त्याप्रमाणे चिरून घ्यायची आहेत। काही नाही, फक्त त्याचे 4 भाग करून घ्यायचे, जेणेकरून आपण त्यामध्ये मसाला भरू शकतो। आता कापलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून एकतर त्याला थोडंसं तेल, मीठ आणि हळद लावून ठेवायचं, किंवा तुम्ही आणखीन एक काम करू शकता, चटकन वांगी कापल्या कापल्या त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। त्यासोबतच मी इथं शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। 5 ते 6 चमचे मी इथं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, एक पाव चमचा हळद, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून, 1.5 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा सुक्या खोबऱ्याचा कीस, त्यासोबतच 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून मी इथे घेतलेल्या आहेत फोडणीसाठी, आणि अर्धा कांदा बारीक चिरून। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये थोडंसं मीठ, म्हणजे तुमच्या चवीपुरतं मीठ घालून पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। म्हणजे तो मसाला खूप पातळही झाला नसला पाहिजे, आपल्याला तो मसाला व्यवस्थित वांग्यामध्ये भरता यायला हवा। आता हा मसाला व्यवस्थित चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा। मसाला थोडा म्हणजे व्यवस्थित असा टंच भरून घ्यायचा, ज्यामुळं ती भरली वांगी लागतील। वांगी पूर्णपणे मसाल्याने भरून घ्यायची, तरच त्या भरल्या वांग्याला अर्थ येतो। इथं कढईमध्ये फोडणीसाठी मी तेल कडत ठेवलेलं आहे। एकदा का तेल कडलं की आपण त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता घालून ही जी वांगी आहेत ती थोडीशी भाजून घेणार आहोत। इथं आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता, आणि त्यानंतर ही सारी वांगी या तेलामध्ये परतून घ्यायची, जेणेकरून ती सर्व बाजूने भाजली जातील। आता ही वांगी सगळ्या बाजूंनी थोडीशी भाजलेली आहेत। आता ही वांगी आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। फोडणीसाठी पुन्हा एकदा थोडंसं तेल ॲड करून त्यामध्ये पुन्हा एकदा फोडणी घालून घेऊ। आता या फोडणीसाठी मी इथं सगळ्यात आधी घातलेला आहे तो म्हणजे कांदा। कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा। एकदा का कांदा परतला की त्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे। बारीक ठेचलेला लसूण घालून पुन्हा एकदा ते परतून घ्यायचं, जेणेकरून लसूण देखील भाजला जाईल। फोडणी भाजली गेली की आता यामध्ये वांग्यामध्ये भरून राहिलेला जो मसाला होता तो मसाला टाकून घ्यायचा। थोडंसं परतून त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं। थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणी घालायचं, की ज्यामुळे वांग्याला तर्री छान येते।
आता यामध्ये लाल तिखट, हळद, जिरे पावडर आणि गरम मसाला घालून पुन्हा एकदा हे सारं शिजवून घ्यायचं थोडंसं. तुम्हाला हवं असेल तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही आणखी पाणी देखील घालू शकता. मी देखील इथं पाणी घालून घेतलेलं आहे, कारण वांगी शिजूपर्यंत पुन्हा तो जो काही मसाला आहे तो आटला जातो. आता यामध्ये हळूहळू जी आपण भाजून घेतलेली वांगी आहेत ती सोडायची. आता झाकण लावून एक 5 ते 7 मिनटं ही वांगी पुन्हा एकदा थोडीशी शिजवून घ्यायची. मसाला आतील पूर्णपणे शिजला जातो. वरून वांगी भाजून घेतलेली असल्यामुळे भन्नाट टेस्ट येते. तुम्ही बघू शकता. आता इथं आपली भरली वांगी शिजून तयार आहेत. आता आपण गॅस बंद करू शकतो. बघू शकता वांग्याला कसा मस्त कलर आलेला आहे. खालचा मसाला देखील, वांग्यामध्ये देखील मसाला आहे आणि खाली देखील थोडंसं सार म्हणा, रस्सा म्हणा तो उरलेला आहे. त्यामुळं भाकरीसोबत खाताना खूप मजा येते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.